भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आद्य क्रांतिकारक राघोजी वांगेराया ठाकर लक्ष्या ठाकरांचा आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याला 78 वर्ष पूर्ण झाली आणि या राष्ट्रीय सणाचं औचित्य साधून ही तिरंगा जनसंवाद यात्रा पारनेरच्या हद्दीत असलेलं आभाळवाडी गाव तिथून तर साम्राट घाटघर पर्यंत रतनगडाच्या पायथ्यापर्यंत बितंगडाच्या पायथ्यापर्यंत हरिश्चंद्रगडाचं पेठेच्या वाडीच्या गावापर्यंत तर इकडं म्हसवंडीपर्यंत ही तिरंगा जनसंवाद यात्रा जाऊन पोहोचली। आतापर्यंत आम्ही 227 गावांना पोहोचलो आणि वाड्यांसह जवळजवळ 275-76 वाडीपाड्याची आम्ही गावं घेतली। ही तिरंगा जनसंवाद यात्रा कशासाठी काढली याच्या आधीही मी प्रजासत्ताक जनसंवाद यात्रा 2018, 2019 आणि 2020 ला काढली होती। त्यावेळेला मी तालुक्याची भौगोलिक परिस्थिती समजून घेत होतो, तालुक्याचे प्रश्न समजून घेत होतो। भारत देशाच्या स्वातंत्र्याला इतके वर्ष झाले त्यावेळेला आम्ही भाषण करत होतो की शाळा, पाणी, आरोग्य, रस्ते, लाईट अजून हे प्रश्न संपले नाही। आणि आता बारी माझी आली की लोकांनी 2019 ला निवडून दिलं, त्यावेळेला निवडणुकीत मी भाषण केली, आता त्याचं झालं काय? आणि म्हणून स्वतःच ऑडिट करत मी प्रत्येक गावागावात प्रत्येक वाडीवाडीत फिरतो। तसाही आधी गेलो होतो, पण ह्या निमित्तानं परत एकदा जाण्याचा माझा प्रयत्न राहिला आणि लोकांनी उदंड प्रतिसाद दिला। लोक सांगत होते की साहेब तुम्हाला फक्त 2च वर्ष भेटली, 1-2 वर्ष करोनात गेले, 1 वर्ष सत्तेच्या बाहेर गेलं। आणि मग एक ठिकाणी पोहोचलो आम्ही संगमनेर, मला वाटलं थोडं पुढारलेलं एका वाडीवर पोहोचलो। खरं तर तिथले पुढारी मंडळी लोक मला येऊन भेटायचे, काही देवळाचे सभा मंडप मागितले, काही ठिकाणी त्यांनी रस्ते मागितले, पण तिथं माझ्या मायमाऊली उठल्या आणि म्हणे आमच्याकडं उन्हाळ्यापासून प्यायला पाणी नाही। तेवढ्यात विनयजी लोकांमध्येच होते, त्यांनी मला आज येऊन कानात सांगितलं की हा ग्रामसेवक इकडे येतच नाही, 2 वर्ष झाला आलाच नाही इकडे। त्या निमित्तानं लगेच त्याला मी व्हिडिओला फोन लावला, त्या ग्रामसेवकावर कारवाईचं पत्र काढायला लावलं आणि तिथला पाण्याचा प्रश्न सोडवला। इकडे गेलो कळकीला, खरं तर माझे शिक्षक बांधव आंदोलन करतात, 11 विद्यार्थी 2 शिक्षक आहेत तिथं, थोडं समर्थन करत्यानं ऐकलं तर बरं राहील। तिथली लोक सांगत होते हे 2 शिक्षक आले तर एक रेंज मध्ये राहतो आणि एक शाळेत बसतो, येतात 11 वाजता जातात 4 वाजता। अंगणवाडी ताई आली तर सांगते की चावी विसरून राहिली, पोरांना तिथं कुठंतरी शिदा खायला घालते, निघून जाते। ग्रामसेवक तिथं येतच नाही। मग मला सांगा सरकारची काय चूक आहे? 11 विद्यार्थ्यांना 2 शिक्षक दिले, कारवाई केली तर हे भेटायला मला घाटघरला जो तक्रार करता होता त्यालाच घेऊन आले, तो म्हणे त्यांचा बीपी वाढलाय, त्यांना अटॅक आलाय। पहिली गोष्ट मला असं वाटतं की एखादा साधा भोळा माणूस आहे ना किंवा लहान पोरग पहिल्यांदा बोलतं ते खरं बोलतं। तुम्ही कधी पाहुणे गेल्या आणि पोराला विचारलं अरे तुझे वडील घरात आहे का? ते म्हणतं आहे। आईनं रातून कशाला सांगितलं? मग येतो म्हणतो नाही आता नाही। तर मला वाटतं यांना हे माहित नाही की एकदा किरण लामटेच्या भात्यातला बांध सुटला म्हणजे सुटला, नो माफी। अरे राजकारण कशासाठी करायचं? आणि हे सगळं पाहायला साक्षीदार विनयजी सावंत आहेत जे पुरोगामी चळवळीचे आहेत। बऱ्याच जणांनी त्यांना फोन करून विचारलं अरे कसं काय त्या किरण लामटे बरोबर तुम्ही फिरताय, बरोबर ना? त्यांनी सांगितलं
किरण लहामटे हा पुरोगामी चळवळीचाच एक कार्यकर्ता आहे, ज्याची विधानसभेची भाषणं जरी ऐकली तर शिव शाहू फुले आंबेडकरांचं, राघोजी भांगरेंचं नाव घेतल्याशिवाय हा माणूस पुढे जात नाही. आणि घरातही बरेच जण आले, तसा कुठला मी कट्टरपंथी. हे सगळं आज खरं तर हे सगळं करण्याचं भाग्य मला तुमच्यामुळे भेटलं. सगळ्यांनी तुम्ही कृष्ण नीती अवलंबली. गायकर साहेब, आज तुम्ही ह्या कार्यक्रमाचा अध्यक्ष आहात. एक इतिहास होणार आहे. कृष्ण नीती म्हणजे काय? आता त्यावेळेला आम्ही कृष्ण नीती, आता तुम्ही आमच्यात सामील आहेत. आता आपल्याला अजून एकदा कैलासराव, लोकांनी काय केलं, त्या कृष्णाने त्यावेळेला तो गोवर्धन एकटाही उचलू शकला असता, पण सगळ्या लोकांना सांगितलं तुम्ही काठ्या लावा, कोणी बोट लावा, आमचा वाकड्या सुदाम्या सगळे. तसं लोकांनी एक एक बोट लावलं. 1,13,000 जणांनी बोट लावलं, दगड लोटून टाकला. हा इतिहास आहे. सगळ्यात कमी खर्चाचा आमदार काय हो, हे बघा, याची करोडोची किंमत आहे. ज्या सामान्य माणसांनी मला मिरवणूक हे पैसे दिले, याची किंमत होऊ शकत नाही. हाच इतिहास त्याही वेळेला झाला. आणि मग ह्या उपकारातून फेडायला पळतोय 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 पळतोय. रात्रीचा 3ला येऊन झोपलं तरी सकाळी 6ला उठून कामाला लागतोय. घोड्याच्या वाडीला किती वाजता भाषण झालं माझं? मला वाटतं 12 वाजता मी पोचलो. 12:45ला भाषण संपलं. डोंगरगावाचं भाषण 12 वाजता विनयजींचं संपलं. मी म्हटलं आता मी बोलत नाही. लोक म्हणे बोला. 12:30ला भाषण संपलं. 1:30-2ला जेवण झाले. 2:30ला झोपलं. परत 5:30-6ला उठून सुरू झालं. त्या घोड्याच्या वाडीचा एक कोणतरी नौकरदार होता. साहेब, विकासाचा सूर्य आमच्या वाडीत 12 वाजता रात्री उगवला म्हणे. मला भरून आलं. त्यांना मी मुख्यमंत्री सडक मधून 7 किलोमीटरचा रस्ता देऊन टाकला. आमचे सरपंच आले तिथं. सरपंच उठाव, ते आले तिथं खैरदऱ्यातून. त्यांनी मागितला होता माझ्याकडे सभा मंडप. मी सभा मंडप तर दिला, पण 5 किलोमीटरचा कॉन्क्रीटचा रस्ता देऊन टाकला. तिथं रस्ताच नाही हो त्या गावाला. लोकांना ते भेटतात का नाही ते पण त्यांना माहित नसेल ना. कदाचित चिखलातून एवढं जात आहे, नुसता दिला नाही काम चालू होणार आहे. नाही तर पहिले आपल्याकडे प्रथा होती, इलेक्शन आलं का खडी टाकायची, संपलं का उचलून न्यायचं. बरोबर आहे नंदुशेठ? म्हणजे मला मी कमी आलो, तुमच्या तालमीत नव्हतोच मी. बरं झालं नव्हतो. मग एक जर त्या घरचं कुत्र मला चावलं असतं तर मी पण तसंच वागलो. तर असं सगळं त्या खांडगेदऱ्यात 1963ला कोण आमदार होतं? बीके दादा देशमुख. बीके दादा देशमुख ज्या वेळेला आमदार होते, तिथले एक मला वाटतं गुरुजी आहेत, ते खांडगे गुरुजी, ते आणि त्यांचे सहकारी आले राजूरला. मला वाटतं कोठे बुद्रुकला गेले, तिथून एसटीला बसले, संगमनेरला आले, संगमनेरहून एसटीला बसले, राजूरला आले. 4 जण होते. गुरुजींचं वय 90-92 आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही बीके दादाच्या इथं कागद घेतला, तिथं वरखडला, सह्या करून 4 जणांनी दिल्या. पण बीके दादांना काही जास्त आयुष्य लाभलं नाही. त्यानंतर जेवढे आमदार आहेत तेवढ्या आमदारांना आम्ही अर्ज पाठपुरावा, पण 60 वर्ष कुणी रस्ता दिला? तो 7 किलोमीटरचा रस्ता ह्या किरण लामटेने त्या खांडगेदाऱ्याला दिला. मग मला कळालं का 10:30 वाजता त्या माता माऊल्या माझी मिरवणूक का काढत होत्या, लेझिम का खेळत होत्या. अरे काय, आता मला एक सांगा, कौटवाडीला एसटी आधी जाऊ शकली असती? किती मिनिटात आहे पूर्व कौटवाडी? 15 मिनिटं. किरण लामटेनं पुरुषवाडीला एसटी दिली, कौटवाडीलाही दिली.
हे जाणून बुजून छळत होते का नाही पोरांना? ती शाळेची पोरं सांगावं कशी कॉम्पिटिशन करायची आम्ही. त्या कवटवाडीवरून यायचं किंवा त्या टास्टेकवाडीवरून शाळेत यायचं, चिखलातून यायचं ते पहिलीचं पोरग. आता काल परवा मी कुठं आपल्या पठारावर गेलतो, नंदाळे पठार, 3-3.5 किलोमीटर, अंगणवाडी सुद्धा नाही तिथं. त्या पोरांनी कसं यायचं शाळेला? अंगणवाडीला येतच नाही. पहिलीचं पोरग चालत चालत 3.5 किलोमीटर खाली येत आणि वर जातं. मला सांगा हो, जगाशी स्पर्धा कशी करायची त्या पोरांनी? आपण काय करतो, डोंगरीचा दाखला द्या. डोंगरीचा अर्थच तो आहे का हे दऱ्याखोऱ्यात जे राहतात त्यांना ते मार्क भेटावे. पण आपण हुशार. माझं पोरग जातं इंग्लिश मिडियमला, मी म्हणतो द्या डोंगरीचा दाखला त्याला. तर तिथे गेलो, त्याही लोकांना रस्ता देऊन टाकला. नंदाळे पठारला रस्ता मंजूर. मी त्यांना सांगितलं तुमचा रस्ता नाही केला तर मतं मागायला नाही येणार. ज्या गावात काम नाही त्या गावात मतं मागायला नाही जाणार. तसा जाणार पण मतं मागायला नाही जाणार. राजूरला तर काय खैरातच आहे, पण ते काय त्यांना ना, राजूरकरांचा असं आहे, विकास झाला काही नाही झाला काही, म्हणजे आनंद व्यक्त करायचा तर कसा करायचा, म्हणजे चला हरकत नाही. पिंपरकण्याचा पूल 17-18 वर्ष. और काय विरोधक काय माणसं आहेत बघा. एका बाजूला किरण लामटेचा फोटो, त्याचे डोळे काढले त्याच्या. और मला म्हटलं, मला तिथं संभाजीराजेच आठवले म्हटलं. म्हणजे किती विचित्र असतील, कसं अरे अवघड रे. बॅनर फाडून राजकारण नाही होत रे. हा नालायकपणा यांच्यात तंतोतंत भरलाय. हे पुतळ्यांचे विटंबना करणारे हेच आहेत नालायक. हा समाज जागा झालाय, पण म्हणजे हा समाज जागा झालाय. ही कृपा सगळी त्या राघोजी भांगरेंची आहे. हे 18व्या शतकामध्ये त्या राघोजींनी बंड केलं. हे खरं सांगायला आलोय मी तुम्हाला. किती 2300 कोटी सांगून झालं या लोकांनी. बसस्थानक केलं, MIDC होणार. आता हे पापी म्हणतात तिकडच का इकडं का नाही होत. मला एक सांगा, MIDCला जागा किती लागते? 800,000 एकर जागा आहे का इथं? अरे इथल्या त्या MIDCचा सर्वे सुद्धा BK देशमुखांनीच केला होता 1963ला. शिन्नरच्या आधीचा MIDCचा सर्वे. मला त्याच्या नातवानीच ते त्या डिपार्टमेंटला त्यांनी कागदपत्र आणून दिले. यांनी तिथं प्रायव्हेट सबस्टेशन केलंय. काय प्रायव्हेट सबस्टेशन? परत MIDC कोणाला करताच नाही आली पाहिजे तिथं. बरोबर आहे ना? ते विद्युत सबस्टेशन थोडं लांब पण करता आलं असतं. एवढ्या मोक्याच्या जागेवर नसतं केलं तरी जमलं असतं. म्हणून ती MIDC आपण तिथं करतोय. तिथं सरकारी जागा आहे, तिथं पण प्रश्न उपस्थित. आता पाण्याचं काय होणार? म्हणजे आता लोकांमध्ये लगेच मुळाचं पाणी पेटवायला सुरुवात. कारखाना आला, मुळेचं पाणी पेटवायचं. निवडणुका आल्या, आता मुळेचं पाणी पेटवायचं. अरे माझ्या बापानं घासली आहे ते मुळा बांधताना. आजीदादानं दिलंय ते खालचं धरण. होते त्यावेळेचे नेते जे काही गायकर साहेबांचं. ज्यांनी केलं त्यांना त्याचं श्रेय आहे. पण काही आयुष्यात त्यांना कधीच लोकांना पाणी नीट देता आलं नाही. मुळा, प्रवरा, आढळा, बरोबर आहे ना? आढळत काय, मी आता चाललं एक धरण माझं पिंपळाचं, पिंपळदारावाडीचं, आणि तुमचं त्या याचं पण होतं मोरदरीचं. त्यामुळं फरक पडणार. आणि तो उंचीचा प्रश्न आहे, तोही शेतकऱ्यांच्या मदतीने सोडवणार. पण काय तिकडं पिकं जळणं, लोकांना प्यायला पाणी मुळत आहे तसंच भांडणं, मारामाऱ्या. अरे धंदा काय? पाण्यावर राजकारण. विकलं रे पाणी तुम्ही रे. समान पाणी वाटपात काय केलं तुम्ही? ते पाप किरण लामटेच्या माथी मारते साले. पाप यांनी केली आणि माझ्या माथी मारायची. अरे हिम्मत आहे का यांच्यात? जे खाली पाणी घेऊन जातात त्यांना अडवायची हिम्मत आहे का? आंदोलन केलं सरकारमध्ये असताना. आणि उद्याही सांगतो, पहिली ही माझी मायभूमी अकोले विधानसभा मतदारसंघ, नंतर काय.
मध्ये एक प्रश्न तयार झाला, एक नेता म्हणतो किरण लामटेकडून ऊसाला पाणी भरायला गेलाय काय? हरकत नाही त्याला म्हणा, कामाला काय कामाला, तू जर माझ्या तालुक्याचं भलं केलं ना तुझ्या इथेही सालानं राहीन म्हणू, काय अडचण नाही, हाय का नाही? म्हणजे ही जी लोक आहे ना, हे मोठे नेते, यांना गरिबाची लेकरं मोठी झालेली चालत नाही हो. तुम्हाला तुमचा हक्क यांना चालत नाही, हे तुम्ही काही माशीच राहिले पाहिजे. नाही तर शिक्षणाच्या संस्था कधीच ह्या अकोले तालुक्यात मोठ्या आल्या. थोड्या आश्रमशाळांच्या अवस्था पहा, शासकीय आणि बाकी, तुम्हाला वार्ताहरांना चांगलं माहिती आहे का नाही? पहिलीला 3 पोरं, बोलायचं नाही त्याच्यावर का? बोलायचं, बोला ना. मला वाटलं बोलायचं नाही, का नाही बोलायचं? अरे बाबासाहेबांनी अधिकार दिलाय आम्हाला. बर बर, थँक्यू. म्हणजे तू बोलायला सांगतोय, मला वाटलं असं असं काय करतो, बोला. हा बोलतो शांत. आता परिस्थिती आश्रमशाळांची कशी आहे, कॉलेजांची कशी आहे, ते पोरं कशी येतात? अरे आश्रमशाळांमध्ये जर तुम्ही कोंडवाडे काढून ठेवलेत रे. मी अशी एक शाळा पाहिली, सांगितल्यावर परत यांना वाईट वाटतं. इकडून 8वीचा वर्ग शेवटपर्यंत, तिकडून 9वीचा वर्ग, शेवटच्या पोराला काहीच कळायचंच नाही कुठल्या वर्गात आहे काय नाही. साहेबांची शाळा होती, आता सुधारली थोडी. अशी सगळी, म्हणजे ज्या बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिला, ज्या स्वातंत्र्यासाठी हे सगळे स्वातंत्र्य सेनानी, पहिलं खरं तर हे बघा, पहिलं बंड केलं राघोजी भांगरेंनी, दुसरं बंड कोणी केलं? वासुदेव बळवंत फडकेंनी. पण आपण एवढे डेंजर ना, तो वासुदेव बळवंत फडके कधी म्हटले का मला आद्य क्रांतिकारक म्हणा? उमाजी नाईक कधी म्हटले मला आदि क्रांतिकारक म्हणा? आपण काय म्हणतो, आद्य क्रांतिकारक आहे राघोजी भांगरे आहे. उमाजी नाईकांचं बंड पण महत्वाचं आहे आणि वासुदेव बळवंत फडकेंचं बंड पण महत्वाचं आहे. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू कशासाठी फाशीवरती गेले? उमदी पोरं अरे ह्या स्वराज्यासाठी अर्पण केली. आताची पोरं काय करतात थोडं बघा, द्या पोरांवर लक्ष. त्यावेळेला त्यांच्या आई बापांनी देशासाठी हे पोरं दिले. काय होता त्यांच्या जीवनाचा मकसद, काय होता हेतू, काय होता? अरे जेव्हा फाशीवर गेले ना, तर त्यांचं बलिदान, त्यांना माहिती, ह्या बलिदानातून भारत देश स्वतंत्र होणार आहे, ही मायभूमी स्वतंत्र होणार आहे. लावू द्या, शेवटची इच्छा व्यक्त केली का ह्या मायभूमीची कपाळाला माती लावू द्या आणि भारत माता की जय म्हणू द्या. आता आपण भारत माता की जय सहज म्हणतो, झेंडे घेऊन फिरतो. त्यावेळेला तशी नव्हती ना परिस्थिती. चाफेकर बंधूंना विसरून चालणार नाही. जालियनवाला बाग हत्याकांड तर बिलकुल विसरून चालणार आहे. गेले कधी अमृतसरला? त्या अमृतसरचं मंदिर पहा, पण जालियनवाला बाग हत्याकांड जिथं झालंय, जे ठिकाण जिथं रक्ताच्या आजही त्या मातीला लाल रंग आहे, द्या भेट तिथं. त्या गोळ्यांचे निशाण पहा, जा त्या विहिरीजवळ आजही किंकाळ्या येतात. नाही सहन होत, नाही सहन होत. आणि ज्या वेळेला आपण त्या गॅलरीमध्ये जातो, तिथं पाहतो इतिहास, तो काळा इतिहास पाहतो, ज्या भारतीय स्वातंत्र्य क्रांतिकारकानं त्या जनरल डायलला गोळ्या घातल्या, तिथं आपोआप आपण नतमस्तक होतो आणि म्हणतो भारत माता की जय. अरे हा इतिहास आहे. 9 ऑगस्ट जसा जागतिक आदिवासी दिन आहे, तसा 9 ऑगस्ट क्रांती दिन आहे. 9 ऑगस्ट 1942 जी क्रांती भारताने केली. पण त्याच्या आदल्या दिवशी काय झालं होतं, सगळे क्रांतिकारक जेलमध्ये टाकले होते. गावागावातले क्रांतिकारक उचलले, इंग्रजांनी जेलमध्ये टाकले, डांबून ठेवले आणि एक संदेश दिला, ए भारतीयांनो, तुम्ही जर आमच्या विरोधात जर आवाज उठवाल, जसं आपल्याकडे पहिलं व्हायचं, का तुम्हाला चिरडून मारू, तुमचा दमन करू, तुम्ही क्रांती करू शकत नाही आणि आमची सत्ता तुम्ही माळू शकत नाही. पण झालं मात्र उलट. बाबासाहेबांच्या भाषेत सांगायचं तर आम्ही सारे भारतीय, त्याच वेळेचे सर्व भारतीय रस्त्यावर उतरले आणि गांधीजींच्या नेतृत्वाखाली चले जावची इंग्रजांना घोषणा दिली. 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. बाबासाहेबांनी घटना लिहिली. 26 जानेवारी 1950 घटना देत चालू लागली. हे मी का सांगतोय, दलित आणि आदिवासींवरती अनंत उपकार आहेत बाबासाहेबांचे, सगळ्या देशावर उपकार आहेत. दलित आदिवासींना संविधानिक आरक्षण दिलं म्हणून धनगर समाजाचा लढा जो 1976 चालू झाला होता, तो 48 वर्षानंतर 2024 आपण जिंकलो. इथं बसलेले जे कोण असतील आरक्षणाचा फायदा घेताय,
त्यांनी थोडा विचार करा की जर बाबासाहेबांनी आपल्याला आरक्षण दिलं नसतं तर आपली अवस्था काय असते. आणि बाकीच्यांसाठी त्यावेळेला खरं तर मताचा अधिकार देताना ठरत होतं काय की काही ठराविक लोकांना, काही शिकलेल्या लोकांना मतदानाचा अधिकार देऊ, काही जमीनदारांना मतदानाचा अधिकार देऊ, काही उद्योगपतींना मतदानाचा अधिकार देऊ, काही श्रीमंतांना मतदानाचा अधिकार देऊ. तसं जर झालं असतं तर आज किरण लामटे आमदार झाला नसता आणि तुम्हालाही कोणी विचारायला आलं. त्या बाबासाहेबांनी आपल्याला मताचा अधिकार दिला त्यावेळेला हे बाकीचे म्हणायचे का अरे देश घडवायचा, यांनी जर मतं विकली तर काय होईल, यांनी जर देशाला नीट त्या मताचा उपयोग नाही केला तर याला कळत का. त्यामुळे त्यावेळेला आदिवासी जंगलातले लोक तर कोणीच आणू शकलं नसतं. हा इतिहास आहे, इतिहास खरा प्रत्येकाला माहीत पाहिजे. आपल्याला नुसता मताचा अधिकार आहे, जायचं द्यायचं. इथल्या अकोल्यातली लोक चांगले विकत नाही, पण जे विकतात ना त्यांच्यासारखा पापी कोणीच नाही. मला एक सांगा हो, मतदान तुम्ही दान केलं तर अशी अपेक्षा करता का याची पावती दिली पाहिजे किंवा पेटीत टाकलं तर गुप्त दान करता ना, म्हणून पेटीत टाकता ना तुम्ही, किंवा आता बटन दाबून टाकता. तुम्ही जर त्या मताचा पैसा घेणार असाल ना तर जो पैसा घेतो त्याच्या इतका हरामी दुसरा कोणीच नाही. बाबासाहेबांनी ज्या मताचा अधिकार दिला, देशाचा गद्दार त्याच्या इतका मोठा दुसरा कुणीच नाही. हे स्पष्ट बोलण्याचं धाडस करतोय, कारण बाबासाहेबांनी शिकला का वाघिणी सारखा गुरगुरेल हे सांगितलंय. आणि हे सत्य बोलण्याचं धाडस याच्यासाठी आहे की अंधारातला धंदाच करत नाही आपण. म्हणून बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिला, व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला, हे सगळं दिलं ना त्या बाबासाहेबांनी दिलं. त्या बाबासाहेबांसाठी एकदा टाळ्या वाजवा. विजय. आता सावित्रामाई, अवश्य सावित्रामाई माहिती आहे का? माहिती आहे ना काय केलं सावित्रामाईनं? वडाला फेऱ्या मारल्या नाही ना. सावित्राबाई बोलायचं आहे ना, तुम्ही कंटाळे असेल तर सांगायचं बरं का, बिलकुल नाही. तुम्ही शांत बसले तसे शब्द नेमकं डोक्यात जाते का डोक्यावरून जाते काय कळलं ना मला. जाते ना डोक्यात. सावित्राबाई ज्या महात्मा फुलेंच्या पत्नी आहेत हे मी मुद्दाम सांगतोय कारण मला जातीयवाद्यांना चपाराक द्यायची आहे, त्यामुळं तो विषय मला घ्यावा असं वाटला विनायची. की ज्या सावित्राबाईंनी महात्मा फुलेंनी भिडेवाड्यातून पहिली शाळा काढली मुलींसाठी, आणि ती शाळा काढल्यानंतर तिच्या अंगावर त्या पुण्यातले चांगले लोक शेण टाकायला लागले. बरोबर ना, चांगले लोक असंच करतात ना, दगड मारायला लागले, तिला पाणी टाकायला लागले अंगावर. मग ती सावित्राबाई 2 साड्या घेऊन जायची, पण ती वैतागली. महात्मा फुलेंना म्हटली की मी नाही जाणार, हे लोक खूप त्रास देत आहे. तर मग त्यांनी काय केलं, त्यांच्या मित्राची मुलगी, महात्मा ज्योतिराव फुलांच्या मित्राची मुलगी फातिमा शेख, त्या फातिमानीच म्हटलं की मी सावित्राबाईंची साथ देणार. आणि ती सुरू झाली जायला, ती साथ देऊ लागली, ती पण शिकली, ती पण शिकवायला लागली. तर तिच्या सासऱ्याच्या घरातले कर्मठ लोक होते, ते म्हणायला लागले आपली बुरक्याची संस्कृती आहे, तू अजिबात त्या सावित्री बरोबर जायचं आणि मुलींना तर बिलकुल शिकवायचं नाही महिलांना. त्या सावित्रीनं काय केलं, तुम्ही असतं तर काय केलं असतं? बरं ठीक आहे म्हटले असते, आहे ना, आपण मार्ग बदलू, नाही जात. पण त्या सावित्रीबाईला साथ द्यायची त्या फातिमा शेखनं नाही सोडलं. ती म्हटली एक वेळेला मी सासर सोडील पण सावित्राबाईची साथ सोडणार नाही. अरे वाजवा ना टाळ्या तिच्यासाठी. आणि आपलं काय माड केली, हिंदू मुस्लिम अमका धमका. अरे काय आहे, मला एक सांगा, छत्रपती शिवरायांनी सगळ्यांना मावळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केलं. राघोजी भांगरेंनी तसंच केलं. दलित आहेत त्याच्यामध्ये, बाकीचे आहेत. भारताच्या स्वातंत्र्यात कितीतरी क्रांतिकारक मुस्लिम आहेत, बाकीच्या समाजाचे आहेत, कोणीच कमी नाही. आणि तुम्ही मात्र हा भारत जाती जाती विखुरण्यात दंग झाले साल्याहो, तुमच्या स्वार्थासाठी, तुमच्या राजकारणासाठी. थू आहे तुमच्यावर. मला एक सांगा,
ह्या भारतामध्ये काय 135 40 45 कोटी जनता आहे. आपणही सगळ्यांनी हातभार लावलाय त्याला, आहे ना. मग रेकॉर्ड तोडला आपण काही साधी माणसं आहेत. मग एक सांगा मला, ही लोक ह्या भारत देश सोडून जाणार आहेत का? नाही जाणार ना. मग या सगळ्यांना एकत्र राहून हा भारत देश सुखात समाधानात ठेवायचा आहे, तर आपण काय केलं पाहिजे? सगळ्यांनी गुन्ह्या गोविंदात आणलं पाहिजे ना. संदलय सारखं आहे, बाबासाहेबांची मिरवणूकही सारखी आहे, आदिवासी दिनही सारखा आहे, रामनवमी पण सारखी आहे, बाबा सगळंच सारखं आहे. आपलं एकमेकाच्या सणाचा आनंद घेऊ. अरे असा देशच नाही. 3 ऋतू लाभले, एवढ्या जाती जमातीचे लोक एकत्र, एवढे उत्सव असं कुठंच नाही. झपारे ह्या सगळ्याला हेच सांगायला, मत मागायला कोण आलोय? पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. विनयजींनी माफी मागितली, मी नाही मागणार. टोचू द्या, थोडस असं टोचू द्या. शाळेत असताना आपण म्हणायचो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, माझं माझ्या देशावर प्रेम आहे. जर भारत माझा देश आहे तर महाराष्ट्र माझा आहे, महाराष्ट्र माझा आहे तर तालुका माझा आहे, तालुका माझा आहे तर राजूर गाव माझं आहे, इथं बसलेली लोक माझी आहे, शाळा माझी आहे, मंदिरं माझी आहेत, घरं माझी आहेत, नदी माझी आहे, डोंगर माझे आहेत. असं जर माझेपणाची भावना आली तर मी रस्ते खंदील काय? नाही खाणार. एकमेकाशी मारामाऱ्या करतील काय? नाही करणार. कचरा उचलून गल्लीत टाकन काय? हा, ट्रॅक्टर नाही आला मग द्या खालीच टाकून. घाण झाली गावभर का म्हणायचं काय ते ग्रामपंचायत वाले उचलतच नाही, म्हणजे घाण आपण करायची उचलायची ग्रामपंचायत वाल्यांनी. काय इलियास असंच आहे. अरे आपली स्वतःची घाण कमीत कमी ओला कचरा सुका कचरा बाजूला करा. हुशार आहे आपण. अकोल्याच्या स्टँडला गेलो का तिथले शेंगदाणे मस्त आहेत ना, खाल्यावर तिथले शेंगदाणे खातून कागद घरी घेऊन येतो का डस्टबिन मध्ये टाकतो. तिथेच आहे ना सचिन. अरे काय रे, ते शाळेचे पोरं एवढे हुशार आहेत की डस्टबिन मध्ये कचरा टाकतात, एवढं चांगलं बोलतात. मला त्या पोरांकडे मग मी त्या पोरांचं एक भाषण ऐकलं. आता त्या भाषणाने मी समारोप करणार आहे, जास्त बोलणार नाही, पण ते भाषण थोडस डोक्यात घ्या. ते भाषण असं आहे, काय झालं मला लहानपणी ना गायकर साहेब, वकील साहेब, अशोकराव, मला वाटायचं की आपण मिलिटरीत जावं. खरा मी पोलीस अधिकारी व्हायला लागलो होतो, पण उंची नाही तेवढी ना करायला. आणि मग मी म्हणायचो अरे आता देशभक्ती कशी जपायची. ठीक आहे चाललंय सेवा अमकं धमकं, पण त्या मुलीचं भाषण ऐकलं म्हटलं आपण बरोबर वेवर आहे, बरोबर मार्गावर आहे. ती अशी म्हणाली की देशभक्ती म्हणजे दुसरं तिसरं काय नाही. 10 वर्षाची चिमुरडी सांगत होती, गाव सगळं ऐकत होतं बेलापूरचं 15 ऑगस्टच्या दिवशी. ती छोटीशी चिमुरडी म्हणाली देशभक्ती म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये. सैनिकांनी डोळ्यात तेल घालून देशाच्या सीमांचं संरक्षण करावं आणि ते तसं करताय. त्यांची निश्चिम देशभक्ती आहे, म्हणून आपण भारतीय सुखानं सण साजरे करू शकतो. दिवाळी, होळी, गणपती साजरे करू शकतो, जयंत्या साजऱ्या करू शकतो, कारण त्यांची निश्चिम देशभक्ती आहे. नागरिकांनी तसंच करावं. देशाला समोर ठेवून, देशाचं समर्पण लक्षात घेऊन आपल्या आयुष्यामध्ये शिक्षकांनी ज्ञानदानाचं पवित्र कार्य करावं. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचं पवित्र कार्य नीटकानानं करावं. आम्ही पुढाऱ्यांनी करप्शन न करता आम्ही आपलं काम करावं. पोलिसांनी हप्ते न घेता त्यांचं काम करावं. नागरिकांनी ज्याचं त्याचं काम नीटनेटकेपणानं करावं. शेतकऱ्यांनी त्यांचं काम नीटनेटकेपणाने करावं. हीच देशसेवा आहे. बाकी आणि देशभक्ती आहे दुसरं तिसरं काय. मला मनोमन पटलं आणि अजून ऊर्जा तयार झाली माझी. रात्री 1.5 तास झोपलं तरी चालतं आता. आणि असाच पळतोय अजून पळत राहणार. त्यामुळं निवडणुकीची चिंता, काम 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 करत राहणं. आदरणीय, आता मी थोडस परत एकदा मुद्द्यावर येतो. मला एक सांग, जोरात आवाज द्यायचा बरं का. हा, तू नको आवाज देऊ सर. जय भीम. बाबासाहेबांनी आपल्याला पंचशील सांगितलंय. त्या पंचशिलातल्या प्रतिज्ञा पाळा.
सगळ्या याच्यावर औषध आहेत माझ्याकडं. आलं का लक्षात? मला एक सांगा, अजित दादांबरोबर मी गेलो, याचा तालुक्याला फायदा झाला का तोटा? एकाला म्हणते हा इकडं गेला तिकडं गेला, घरात झेंडे सापडले तर किती सापडतील काय तपासच नाही. उगाच कशाला माझ्या वाट जाता रे? आणलेला निधी तुम्हाला घराभोवतीचे रस्ते हॉटेलाचे रस्ते सोडून काही सापडत नाही रे. कशाला विनाकारण माझ्या वाटे जाता? सुखात जगा, हॉटेल काढा, मोठे व्हा, दारू पाजू नका. नाही तर दारू पाजा म्हटलं तर मग तो थोबाडात आणली मी माझ्या. आणि एकदा कधीतरी म्हणा, अरे तरुणांनो निर्व्यसनी राहा, चौफुल्यावरती जाऊ नका, आमच्या पूर्वजांची खांड गोळा करून आणलेत आम्ही, असं सांगा. हिम्मत आहे का यांच्यात सांगायची? साले कानात सांगतात आमच्या हॉटेलला या, तुझी व्यवस्था करतो, फटके हाणले पाहिजे यांना. माझ्या माय माऊली इथं बसलेल्या आहेत. कोणत्या माईला वाटतं की माझं पोरग पिऊन घरी आलं पाहिजे? कोणत्या माईला वाटतं घरी येऊन त्रास द्यावा नवऱ्यानं? ह्या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत. त्यामुळे मी तुम्हाला बिलकुल घाबरत नाही दाजी लोकांना. सगळ्यांनी फॉर्म भरले, विनाकारण बँकांमध्ये हेलपाटे मारू नका. ती एक ठिकाणी गेलो मी त्या घाटघरला, त्यामुळे याला तिथली एक माय माऊली म्हणतो आपल्याकडेच कुठंतरी सांबरत काय कुठंतरी झालं, पण काय नाही तर पैसे परत जाणार आहेत म्हणून आम्ही बँकेत जातो सारखं सारखं. पैसे बिशे परत जाणार नाही. खरं तर विधानसभेमध्ये ती बारामतीची ताई आहे ना, ती म्हणत होती आता काय करावं, चांगलं झालं की बऱ्याच पुढाऱ्यांच्या इथून गावापासून तर दिल्लीपर्यंत बऱ्याच जणांच्या पोटात दुखतं, चांगल्या डॉक्टरला दाखवून घेण्याची गरज. त्या विधानसभेत असं बसून म्हणायचे, काय म्हणायचे, ही लाडकी बहीण योजना फसवी आहे, सरकार लबाडाचं सरकार आहे, लबाडा घरचं आमंत्रण आहे, ही योजना येणार नाही. जी 3 सिलेंडरची योजना ती महिलांपर्यंत पोहोचणार नाही. शेतकऱ्यांचं जे 7.5 HP बिल आहे इथून पुढं, हे काही पण सांगतात इलेक्शन जुमलाय. आतापर्यंत कोणी मागायला आलं का बिल परत? महिलांना आले ना पैसे, ह्या सगळ्या योजना. आणि हेच काँग्रेसवाले परत कुठं गेले? हायकोर्टात. देऊ नका म्हणतात पैसे ह्या महिलांना. आता यांना काय करायचं? आधी म्हणायची येत नाही, फॉर्म तर गप भरून घेतले आतून. त्यामुळं मित्रांनो, काळजीचं कारण नाही. सरकार सरकारचं काम करत आहे, मी माझं काम करतोय. सरकार कोणत्या दिशेने, याच्यापेक्षा मी कोणत्या दिशेने हे मला महत्वाचं आहे. माझ्या ह्या रंजलेल्या गांजलेल्या मायबाप जयंतीची सेवा हे ब्रीद घेऊन मी निघालो आहे. प्रत्येक गावात मला आणि प्रत्येक वाडीत शाळा, पाणी, आरोग्य, रस्ते, लाईट पोचवायची आहे. त्यांचं जीवन सुखकर करायचं आहे. म्हणून माझ्या मायमाऊलींसाठी मी राजूरला 50 बेडचं महिलांचं रुग्णालय काढतोय. इतरांसाठी 50 बेड, अकोल्यात उपजिल्हा रुग्णालय काढतोय, शेंडीला ग्रामीण रुग्णालय काढतोय. तिथं मी जिल्हा परिषद सदस्य असताना ते ग्रामीण रुग्ण BSCचं काम चालू आहे, तर ते माझ्या काळातलं मंजूर आहे. घाटघरचं काम माझ्या वेळेचं मंजूर आहे, पण मी निघून गेलो आणि त्याची बरबादी झाली. आता सुधारायचं काम चालू आहे. तर त्यामुळं काही जण मला म्हणतात की यानं पाण्याचं काही बंधारे बिंधारे बांधले का, तर तुम्हाला माहीत असावं म्हणून मी 150हून जास्त बंधारे दुरुस्त केले. कृष्णा खोऱ्यामध्ये म्हणजे यांच्याकडे बदगी बिदगी त्या साईडला 25हून जास्त बंधारे मी बांधलेत. आलं का लक्षात? तळ्याजवळचा बंधारा तुमच्या दाजींनी बांधलाय, तिथं तळ्याजवळ जाऊन पहा. आता झेडपीत मी असताना आहे ना, ते बंधारे मी पण हे वरती राहायचे, हे ठरावाला सूचक आणि अनुमोदक बदलून टाकायचे. पण ही कामं केली आहेत. आणि मला प्रश्न विचारायचा, तुम्हाला काय हक्क आहे हो? ज्यांनी मला मत दिले ते विचारतील ना. हे सांगतात करोनात किरण लामटे कुठं होता? साऱ्या दुनियेला माहिती आहे का किरण लामटे स्वतःच्या हॉस्पिटलचे बेड पण दिले आणि रेमडेसिवीर पण दिले. मी काय उपकार नाही केले? हे यार काय मी यांचे कार्यकर्ते कात्र्याला पितून ते माझ्यावर सांगतात राव. खिसे कापायचे धंदे यांचे, मी खाला कात्र्या बाळगू बाबा. नादाला नका लागू. तुमचं पाप एवढं आहे ना, नुसतं ढेकणाला हात लावलं जसं फुटतं तसं फुटशाल म्हणून.
राजा हरिश्चंद्राच्या नगरीतला माणूस आहे. जे बोललो ते करून दाखवलं, पुढेही करत राहील. परमेश्वरानं ती ताकद दिली. अजितदादासारखा एक नेता माझ्या मागे उभा राहिला, तुमच्यासारखी जनता माझ्या मागे उभी राहिली, म्हणून मी ही करू शकलो. तुमच्या सर्वांच्या पुढे नतमस्तक होतो. या भारताचा स्वतंत्र चिरायू हो. त्या 78 वर्षाचं स्वातंत्र्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉन्ग, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.